तुझे वैरी आहेस, वैरी असे दिधली मोक्ष सिद्धी. देवाचे वैरी म्हणजे कोण? देवाचे वैरी म्हणजे रामाचा वैरी म्हणजे रावण आणि कृष्णाचे वैरी म्हणजे कंस मामा. वैरत्वाने का होईना रावणाला माहिती होतं माझं मरण हे रामाच्या हातून आहे, म्हणून त्याला जडी स्थळी काष्टी पाशाने फक्त राम दिसायचा. कंस मामाला माहिती होतं की माझं मरण कृष्णाच्या हातून आहे, म्हणून त्याला सुद्धा झोपताना उठताना बसताना फक्त कृष्ण दिसायचा. वैरत्वाने का होईना त्याने कृष्णाचं नामचिंतन केलं, त्याने रामाचं नामचिंतन केल्यामुळे देवाच्या हातून त्यांना मरण आलं. पण देवा, जे तुझे वैरी होतेस ना, तुझ्या हाताने त्यांना मरण आल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणून वैरिया सिद्धी धली मोक्ष सिद्धी, कपटिया दिधली महानिधी. अरे मारीच्या मामाने कपट केलं. मारीच्या मामाने काय केलं? कपटी हरणाचं रूप धारण केलं आणि सीता माता त्या मायाजाळामध्ये फसली. तिने सांगितलं, प्रभू त्या सोन्याच्या हरणाच्या कातड्याची मला चोळी शिवायची. सोन्याचं हरिण कधी असतं का हो? नाही, ती माया होती, तो एक मोह होता. तिने सांगितलं, नाही प्रभू, मला सोन्याच्या कातड्याची काय करायची? त्या हरणाच्या कातड्याची मला चोळी शिवायची. श्री हट्ट झाला होता, म्हणून प्रभू रामचंद्र त्या हरणाला मारण्याकरता तिकडे हरणाच्या पाठीमागे पळत गेले. पळत गेल्यानंतर लक्ष्मणजी तिथे होते आणि सीता मातेने सांगितलं, लक्ष्मणा. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र जंगलामध्ये गेले ना, त्यावेळेला त्या मारीच्या मामाने कपट केलं आणि आवाज दिला, लक्ष्मणा धाव, मी संकटात आहे. सीता मातेपर्यंत आवाज गेला. सीता मातेने सांगितलं, लक्ष्मणजी जा, तुमचा भाऊ संकटात आहे. प्रभूंनी सांगितलं, माते मला दादानी सांगितलं इथून कुठे हालायचं नाही, तुझं रक्षण करण्याकरता मला इथं ठेवलंय. एकच वाक्य बोलली हो सीता माता, मला माहिती आहे लक्ष्मणजी भाऊजी तुम्ही का जात नाही. काय सांगितलं? मला माहिती भाऊजी तुम्ही का जात नाही, एवढंच वाक्य बोलली आणि सगळं रामायण घडलं. काय झालं? सगळं रामायण त्या शब्दावर घडलं. म्हणून ज्याने कपट केलं, ज्या मारीच्या मामाच्या मुळे सीता माता पळवली गेली, त्या मारीच्या मामाला तू काय केलं? कपटी आधी धली महानिधी, सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंदी आणि चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी. जे तुझे जवळचे भक्त आहेत, जे तुझे वारकरी आहेत, त्यांना चांगलं अन्न पाणी सुद्धा खायला मिळत नाही. म्हणजे वाईट लोक आहे ना समाजामध्ये, त्यांना लोक फार मानतात. म्हणजे थोडक्यात काय बघा, एखादं आंब्याचं झाड आहे, समजण्याकरता उदाहरण सांगते. एक मोठं आंब्याचं झाड आहे, नवीनच त्या आंब्याला काही आंबे असे पाडी लागलेले आहेत असा शेंड्यावर. आपण तो आंबा बघितला, आपल्याला तो आंबा पाडायचा आहे, हाताने तोडता येत नाही, काठीने पाडता येत नाही. मग आपण त्याला शेवटी काय करतो? दगड मारतो. का? आंबा गोड आहे, अगदी असाच आंबा गोड आहे म्हणून आपण त्याला दगड मारतो. पण विनाकारण कुणी चालता चालता काट्याच्या बाबळीच्या झाडाला दगड मारेल का? त्याला माहिती आहे याला दगड मारला आणि याचा काटा जर आपल्या डोळ्यात गेला तर आपण जन्माचे आंधळे. म्हणजे थोडक्यात काय, जे वाईट लोक आहे ना त्याच्या कोणी नादी लागत नाही. पण जे आंब्यासारखी जी गोड स्वभावाची माणसं आहे त्यांना समाज त्रास देणारच. का? जया अंगी मोठेपण ज्याला समाजामध्ये मोठेपणा मिरवायचा आहे त्याला लोकांचा त्रास सहन केल्याशिवाय तो मनुष्य समाजामध्ये कधीच मोठा होत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील तर ते आमचे संत मायबाप आहेत. म्हणून तुम्हाला सांगते बघा, प्रत्येकानं आपला उद्धार केला पाहिजे. प्रत्येकानं या जगामध्ये आपला उद्धार करून मुक्त झालं पाहिजे. बघा, तुम्ही हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे. आणि जर गेला नाही तर तुमचा शेवट कधी चांगला होणार नाही. एक सुंदर शेवटचं उदाहरण सांगते बघा. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघं जण नवरा बायको बसले होते. लक्ष आहे ना तुमचं? कोण बसले होते? माकड. कुठे बसले होते? माकडी. म्हणजे लक्ष आहे तुमचं. एक माकड आणि माकडीन दोघं जण नवरा बायको बसले होते. अशा दोघा नवरा बायकोच्या छान गप्पा चालल्या होत्या. आणि गप्पा चालू असताना ज्या झाडावर बसले होते त्या झाडाखाली एक विहीर होती. त्या विहिरीतून एक आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल. आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल
त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी त्या माकड आणि माकडीने ऐकली. ती माकडीने म्हटली, अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्या माकडानं सांगितलं, नको, बरं आहे आपलं माकडाचं, या झाडावरून त्या झाडावर. ती म्हटली, असं नका करू. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असतं ना, ती अशी थोडी भावूक झाली. म्हणते, अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. मनुष्य जन्मान मोल रे, इस मिट्टी में मत घोल रे. म्हणजे अतिशय अनमोल असा देह आपल्याला प्राप्त झालाय म्हटले. मग आपण जर उडी मारली, माणसाच्या रूपामध्ये आलो, म्हटली चला पटकन 2 जण मिळून उडी मारू. तो म्हटला, तू इतकी आग्रह करते ना, मग आपण दोघांनी उडी मारू, पण एका अटीवर. म्हणे कुठली? त्यानं सांगितलं, बघ, नाहीतर मी मारायचं उडी, तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली, तेवढा विश्वास नाही का बायकोवर? हवं तर म्हटली माझा हात पकडा, तुम्ही 1 2 3 म्हणा, आणि 3 म्हटले की आपण दोघांनी पण उड्या मारू. त्या माकडानं असा बायकोचा पॅक हात पकडला. त्याचा विश्वास नव्हता ना माकडाचा. त्यानं आपल्या बायकोचा असा पॅक हात पकडला आणि बायकोला म्हटला, बघ, 1 2 3 म्हटलं की दोघा नवरा बायकोने विहिरीमध्ये उडी मारली. आणि उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला सुंदर पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. आता 2 जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले, एकमेकांकडे बघतात. तो तिला म्हणते, तू खूप सुंदर दिसते. ती त्याला म्हणते, तुम्ही खूप सुंदर दिसता. ती म्हटली, सुंदरपणाचं राहू द्या, आता इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, चला पटकन आपण आळंदीला जाऊ, पंढरपूरला जाऊ, एखादा छान गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला जाऊ, कीर्तनाला जाऊ, भजनाला जाऊ आणि या मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्याने सांगितलं, अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करायच्या, म्हणजे माझं खाणं पिणं सगळं बंद करणार? म्हटलं, मी नाही तुझ्या नादी लागत, मी परत उडी मारतो. म्हटला, माझं माकडाचंच बरं आहे. ती म्हटली, ऐका, आता किती वर्ष खाता? आता म्हटली, तुमचे दात पार पडले. एक मावशी माझ्याकडे पळत आली. म्हटली, ताई मला माळ घालायची, 80 वर्षाची होती. म्हटलं, आई तुम्हाला 80 वर्षाच्या वयामध्ये तुम्हाला माळ का घालावीशी वाटते? ती म्हटली, ताई आता चावतं का? याला कुठं परमार्थ म्हणतात का? बघा, त्याने सांगितलं, बघ, मलाही गळ्यात माळ वगैरे मान्य नाही, मी काही माळ घालणार नाही, मी माझं खाणं पिणं सोडणार नाही. बघा, शेवटी माकड असते. बायकोने कितीही सांगितलं पण माकडं बायकोचं सुद्धा चांगलं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, तुम्ही उगाच गैरसमज करू नका. बघा, आता तिने सांगितलं, ऐका माझं, नका मारू उडी. तो म्हटला, नाही मी उडी अहो शेवटचं सांगते, पाया पडते तुमच्या, नका मारू उडी. त्यानं काही बायकोचं ऐकलं नाही आणि त्या माणसानं जी विहिरीमध्ये उडी मारल्याबरोबर त्या दिव्य पुरुषाचं झालं परत माकड. ऐका, जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. चांगलं म्हटलं बरं, सगळं नाही, कधीतरी बायको चांगली सांगते, तिचं ऐकत जा. त्याने तिचं काही चांगलं ऐकलं नाही, त्यानं विहिरी उडी मारली आणि त्या माणसाचं झालं परत माकड. आता विचार करा, मला सांगा, त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री आणि तिचा नवरा ते असं काळं माकड, कसं दिसत असेल जोडा? 2 जण छान असे विहिरीच्या बाजूला गप्पा मारत होते. तेवढ्यात तिथला प्रजेचा राजा तिथे जंगलामध्ये शिकारी करता आला आणि त्याची नजर त्या सुंदर स्त्रीवर गेली आणि त्याने विचार केला की अरे, इतकी सुंदर स्त्री त्या माकडाच्या जवळ बसले, माकडाने तिचा हात पकडलाय, हिच्या जीवाला धोका आहे. त्याला कुठं माहिती तो तिचा नवरा होता माकड. तो म्हटला, हिच्या जीवाला धोका आहे म्हणून राजा पळत गेला, त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजमालाकडे चालला होता. ते माकड त्याच्या पाठीमागून असं उड्या मारत होतं, हात जोडत होतं, राजेसाहेब पाया पडतो तुमच्या, नेऊ नका तिला, ती माझी बायको आहे. पाया पडतो तुमच्या, नेऊ नका तिला, ती माझी बायको आहे. आता मला सांगा, या माकडानं कितीही जरी विनंती केली तरी त्याला ती सुंदर बायको मिळेल का? नाही. याला कारण का, आताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत आलं का लक्षात? म्हणून आपल्या मुलाचं माकड करायचं का माणूस करायचं हे आई बापाच्या हातात आहे. संत महात्मे सांगतात, बाबांनो, आम्ही तुम्हाला हरिपाठाला जायला सांगतोय, कीर्तनाला जायला सांगतोय, भजनाला जायला सांगतोय, एवढंही सांगून
जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर सगळ्यांचा आग्रह आहे मला पिंगळा घेण्याचा, म्हणून मी तुम्हाला सांगते, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. दाताचं दात घ्या ग कुणी. तुम्हाला पाहिजे का मावशी? आता कोलगेट आले. दाताचं दातवण घ्या ग कुणी कुणी कुणी, कुंकू घ्या ग. मंदारीची वारी मंदारीची
काय केलं आणि मला पंढरीला नेलं. आणि मला अहो मला मला पंढरीला नेलं तिला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. बोले बोलतो देखा बिंगळा, बिंगळा माधवारी, बोले बोलतो देखा बिंगळा माधवारी. बिंगळा 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 बिंगळा. आता जरा बरं वाटलं. जेवढं काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एक आहे. नाथ बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा. आणि एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते शवते बा. काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय जाईल म्हणा. पिंगळा 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 महाद्वारी. जेवल्या नाही. हो. संत महात्मे आपल्याला उद्धाराचा मार्ग दाखवतात आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपण या ठिकाणी जन्माला आलोय देवा, तू काय केलंस. जी महान पतिव्रता होती तिला तू तुझ्यामध्ये गुंतवलंस. अभंगाची तिसरी चरण. पतिव्रता तिवृत्ता गुंतवी रे, पतिव्रता तिवृत्ता गुंतवी रे, पतिव्रता तिवृत्ता गुंतवी रे, पतिव्रता तिवृत्ता गुंतवी रे. पतिव्रता तीर्था गुंतविली, ईशा गणिका सत्य लोका नेली, कळी स्वकुळा लाविली, यादवरंदा ही गोष्ट बरी नाही केली. बघा आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या 2 चरणांचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंग फार मोठा आहे. आज त्यातल्या त्यात आज हा 3रा श्रावणी सोमवार आहे. जास्त वेळ घेणार नाही पण शेवटच्या चरणामध्ये पहिलं कडवं आले. सत्ववानाचा बहु केला छळ,
कीर्तिवानाचे मारिले बाळ. अतिशय महान पतीची ख्याती. एक दिवस नारद मुनी कैलास लोकामध्ये गेले. कैलास लोकामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती दोघे जण गप्पा मारत बसले होते. गप्पा मारत असताना तिथे नारदजी गेले. नारायण काय सांगावं पार्वती माते, अगं मृत्यू लोकामध्ये भक्त चांगुना इतकी महान पतिव्रता आहे, तिच्या इतकी महान पतिव्रता या जगात कोणीच नाही. इतकी सात्विक आहे. आणि तिचं कौतुक ऐकल्यानंतर बघा स्त्रियांचं कसं असतं, शेजारणीचं कौतुक त्यांना कधीच आवडत नाही. पार्वती मातेने हट्ट केला की महादेवा आत्ताच्या आत्ता जा आणि तिचं सत्व तुम्ही घेऊन या, तिचं सत्व तुम्ही भ्रष्ट करून या. श्रीहट्ट झाला होता. भगवान महादेवांचे हात टेकले. भगवान महादेव कैलास लोकातून निघाले, खाली मृत्यू लोकामध्ये आले आणि भक्त चांगुणेच्या दारामध्ये आले ना आवाज दिला, माते भिक्षाम देहि भिक्षाम देहि. असं म्हटल्यानंतर भक्त चांगुणा बाहेर आली. महाराज काय मागायचंय मागून घ्या, दुपारची वेळ आहे, आलात तर जरा अन्नच ग्रहण करून जा. असं म्हटल्यानंतर त्यांनाही तेच पाहिजे होतं. भगवान महादेवांनी सांगितलं, चांगुणा तो इतका आग्रह केलास, दुपारची वेळ आहे, भोजनाची वेळ आहे, मला तुझ्याकडून भोजनच पाहिजे, काय मागायचंय मागा. चांगुणा मला इच्छा भोजन पाहिजे. काय इच्छा आहे महाराज तुम्ही फक्त सांगा, लगेच करून देते. भगवान महादेवाने सांगितलं, चांगुणा अगं मला नरमांस पाहिजे. राजा श्रेयाळही तिथे होता. राजा श्रेयाळ म्हणतात, महाराज तुम्हाला नरमांस पाहिजे, मग माझं घ्या. भक्त चांगुणा म्हणते माझं घ्या. भगवान महादेव म्हटले, तुम्ही दोघांनी भांडू नका, मला तुमच्या दोघांचंही नकोय, मला लहान मुलाचं नरमांस पाहिजे. चांगुणीने सांगितलं, महाराज आमचा एकुलता एक मुलगा आहे, 4 वर्षाचा, त्याचं नाव चिलया बाळ. तुम्ही म्हणत असाल तर त्याचं तुम्हाला नरमांस मी देऊ शकते. महादेवांच्या रूपातले साधू महाराज म्हटले तसं चालेल. पळत गेली, हाक मारली, चिलया बाळ जरा घरी ये रे. मुलगा खेळत होता, पळत पळत आला. काय आई? अरे आपल्या घरी साधू महाराज आलेत, त्यांना नरमांस पाहिजे रे, देऊन टाक नाही. अगं त्यांना सांगितलं आमच्या दोघांचं घ्या, ते म्हणतात नको, मला लहान बाळाचं मांस पाहिजे. तो त्यांचा 4 वर्षाचा मुलगा इतका हुशार होता, त्यानं सांगितलं, आई बाबा त्यांना जर लहान मुलाचा नरमांस पाहिजे असेल, मी एकटाच तुमचा मुलगा आहे, आपल्या दारातून अतिथी उपाशी जाता कामा नाही. आई बिनधास माझा मांस तू त्या महाराजांना देऊन टाक. का तर अतिथी बिनमुख जाऊ द्यायचा नाही. त्या मातेने आपल्या स्वतःचा 4 वर्षाचा मुलगा समोर घेतला, डोळे झाकले, एका क्षणात तिने त्याचं शिर असं धडा वेगळं केलं. आणि त्या आईच्या मनामध्ये विचार आला की अरे एकुलता एक मुलगा होता, तो मी माझ्या हाताने मारला. भगवान परमात्मा आपल्या भक्ताची किती परीक्षा घेतो रे. राजा श्रीयाळाचे घरी, श्रीयाळाचे घरी, श्रीयाळाचे घरी धरणे माने रे मुरारी, माने रे मुरारी. किती भगवंत परीक्षा पाहतो. राजा श्रीयाळाचे घरी, श्रीयाळाचे घरी धरणे मांडिले मुरारी, मांडिले मुरारी. मारविला तरी त्याचे बाळ त्या हाती. अरे स्वतःचं मूल स्वतःच्या हाताने मारून घेतलं हो. त्या आईने विचार केला, एकुलता एक मुलगा होता, तोही गेला. असं करते, मुलाच्या धडाचं मांस बनवून देते, पण माझ्या चिलया बाळाचा चेहरा चुलीच्या बाजूला किचन मध्ये ठेवते. म्हटली 24 तास माझ्या बाळाचा चेहरा तरी मला दिसेल. साधू महाराजांना कळालं आणि त्यांनी सांगितलं, चांगुणे अगं मला तुझ्या मुलाचं धडाचं नाही, मेन शिराचंच मांस पाहिजे. तू त्या बाळाचं शिर घे, उखळामध्ये टाक आणि त्याला कांड. पण ते शिर काढताना तुझ्या डोळ्यातून एक थेंब जरी पाणी आलं ना माते,
मी तुला शाप देऊन निघून जाईल. नाविलाज झाला होता मातेचा. भक्त चांगुनेने आपल्या मुलाचं शिर घेतलं. कसा असेल तो प्रसंग. उखळामध्ये टाकलं. त्याला कांडू लागली आणि त्या बाळाकरता ती माता ओवी गाऊ लागली. समजावू कशी तू जशी चिलया बाळा, लाचार असे हा आज आईचा पाळणा. समजावू कशी तू जशी चिलया बाळा, लाचार असे हा आज आईचा पाळणा. हृदयातून दुःख हे सलगे, शशी स्मरणे समला दावणीचा लालाचा आज जायचा समजावूशी तुझ्याशी चिलया लालाचा त्या मुलाचं शिर तिनं उखळामध्ये काढलं. त्या शिराचं भोजन केलं. महाराज भोजन करण्याकरता बसले. महाराजांनी आग्रह केला, मी एकटा बसणार नाही, तुम्ही दोघंही बसा. आपल्या मुलाचं मांस मायबाप खातील का हो? महाराज म्हटले, तुम्हाला बसावं लागेल. महाराजांनी घास हातामध्ये घेतला, तोंडामध्ये घालणार आणि सांगितलं, सांगूने श्रीया राजा तुम्हाला मुलं किती? सांगितलं एक. तोही मेला. तुम्ही आता निपुत्रिक झालात, निपुत्रिक. आणि निपुत्रिकाच्या हातचं अन्न मी खात नाही. भक्त चांगुना रडू लागली. राजा श्रीया रडू लागला, देवा अहो महाराज तुम्ही स्वतः आमच्या हातून आमचा मुलगा मारून घेतला हो. तुम्ही आम्हाला निपुत्रिक केलं, आमचा मुलगा मारला आणि वरून म्हणता निपुत्रिकाच्या हातचं अन्न मी खात नाही. महाराज आमचा मुलगा गेला ना, आता आम्ही सुद्धा त्याच्या पाठीमागे जाणार आहोत. साधूच्या रूपातले भगवान महादेव प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुझी फक्त सत्व परीक्षा बघण्याकरता आलो होतो, पण माते तू त्या परीक्षेमध्ये पास झालीस. तुझा मुलगा गेलेला नाही, तू फक्त आवाज दे. भक्त चांगुना बाहेर गेली, हाक मारली, चिलया बाळ जरा घरी ये. मुलगा परत धावत आला. कीर्तिवानाचे मारिले बाळ, सखा मनविसी नासी त्याचे बळ. अंजनी म्हणे तुझे सर्व जाणे खेळ, धुंद झाला तुझा दरबार विठोबा.
पुण्यवंत पाताळ लोके नेला, दरिद्रित भाग्यवंत केला. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या 2 चरणांचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंग चौकडीचा आहे आणि 2 तासामध्ये तेवढा अभंग सोडवणं शक्य नाही. जेवढा सुटेल तेवढा आपल्या समोर सोडवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. शेवटचे 5 मिनिटं फक्त माझ्या महिलांकरता घेते. जीवन जगत असताना स्त्रीचं आयुष्य म्हणजे अतिशय संघर्षाचं. संघर्षातून ती माता उभी राहते, संघर्षातून ती आपलं आयुष्य निर्माण करत असते. आणि अशाच संघर्षातून संघर्ष करता करता एक दिवस अर्ध्यातून जाणं ही गोष्ट जीवनाला अशी चटका लावून देणारी असते. बघा, स्त्रीचं आयुष्य म्हणजे कसं असतं हो? जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहन काया. गंध व्यसना गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बघा, ती आई असते, कोणाची ताई असते, कोणाची आत्या असते, कोणाची मामी असते. अनेक नाती तिला सांभाळावी लागतात. शेवटी जाताना माझ्या माता भगिनी करता एक शेवटची एक आपल्याला ओवी म्हणायची आहे. का ज्या ओव्या सगळ्या महिलांना आवडतात, सगळ्या महाराष्ट्राला आवडतात. आणि प्रत्येकाची अपेक्षा असते कीर्तन संपलं की ताईने तेवढी ओवी म्हणावी. कुठली माहिती आहे तुम्हाला? कमानीदार राजाला. तुम्हाला माहीत नसेल कारण तुमच्या बोपे गावात माझं पहिलंच कीर्तन आहे. मग तुमच्याकरता म्हणते बघा. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त रात्रभर जात्यावर दळण दळायची, दळण दळताना म्हणायची ए रे बा विठ्ठला, ए रे बा. विठ्ठलाने सुद्धा महाद्वाराचं दार बंद झालं की पळत पळत जाबन जनाबाईला जात्यावर दळून दळू लागावं. एक दिवस जनाबाई म्हटली का रे देवा, आता रोज देव रात्री जनाबाईला दळण दळू लागण्याकरता जायचे, पण रुक्मिणी मातेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. देव रोज रात्री जातात कुठे? एक दिवस आईसाहेब रात्रभर जाग्या राहिल्या. महाद्वाराचं दार बंद झालं. देव घाईघाईने निघाले. आईसाहेब पळत पळत आल्या आणि त्या कमानीचं दार असं आडून धरलं दोन्ही हाताने. देवा कुठे चाललात? म्हटले जणीकडे. कशाला? तिला कामात मदत करायला. रोज जाता, काय काम आहे? अरे तिला मदत करायला जातोय. जनाबाई रुक्मिणी माता म्हणते देवा रोज तुम्ही त्या जनाबाईकडे जाता. अहो माझ्या मनामध्ये कल्लोळ माजलाय. आज माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय या कमानीच्या बाहेर पाय टाकायचा नाही. रुक्मिणी मातेनं अशी ती दरवाजाला हात लावले